एमआयएमची मुंबईमध्ये महत्त्वाची राजकीय खेळी, मराठी माणसाला दिलं नेतृत्व। एमआयएमनं मुंबईत मुसलमानाला डावलून विजय उबाळेंना नेमलं गटनेतेपदी। मुंबईचे महापौर पद सलग तिसऱ्यांदा महिलेकडे, खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांमध्ये चुरस। मुंबई महापौर पदाची सोडत ठरली वादग्रस्त, ठाकरे गटाचं आरक्षण श्रेणीवर आक्षेपास्त्र। ठाकरे गटानं आपला अभ्यास वाढवावा, भाजपाचा उद्धव ठाकरे गटाला सल्ला। राज्यभरात महापौर पदावर 14 ठिकाणी महिला बसणार, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीची सोडत निघाली। राज्यभरातील 8 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार, 2 ठिकाणी अनुसूचित जाती तर 2 ठिकाणी अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व। आमदार नार्वेकरांनी सरिता म्हस्के यांना शोधून काढलं, ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेविकेचा शोध लागल्यानं मातोश्रीला दिलासा। शिंदेंच्या वाटेत आडवं न येण्याचा भाजपाचा निर्णय, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिंदेंचा महापौर। भिवंडीत काँग्रेसला फाटाफुटीची धास्ती, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना। भिवंडीमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी। वडेट्टीवार धानोरकर वादामध्ये सकपाळ यांची पुन्हा मध्यस्थी, धानोरकर यांच्या विरोधात वडेट्टीवार समर्थक चिडले। अमरावतीमध्ये बहुमत भाजपाकडे, सूत्र मात्र रवी राणांकडे। युवा स्वाभिमान पक्षाकडे 15 सदस्यांचा जादुई आकडा। विरोधात बसू पण राणांच्या सोबत सत्तेत बसणार नाहीच, आमदार खोडकेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा, तिसऱ्या मुंबईसाठी फडणवीसांनी आणली 1 लाख कोटींची गुंतवणूक। धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये फाईल चोरीचा गुन्हा नोंदवा, राज्य लोकायुक्तांकडे तक्रार दाखल। मुंडेंच्या कृषीमंत्री पदाच्या दरम्यानचा वाद उफाळला। भाजपाच्या बंडखोरांचा शिवसेनेला बसला फटका, शिवसेनेचे 10 उमेदवार मुंबईत पडले। कांजूरमार्ग क्षपणभूमीच्या दुर्गंधीवरून प्रशासनाची खरडपट्टी, मुंबई हायकोर्टानं फटकारलं। अचलपूरमध्ये भाजपाची एमआयएम सोबतची युती दुर्दैवी, मंत्री संजय शिरसाट यांची टीका। नवरा उशिरा आला म्हणून मुलीवर काढला राग, लातूरमध्ये जन्मदात्या आईनं मुलीवर केले सपासप चाकूचे वार। गोंदियात लव्ह जिहादचा आरोपी शाहरुख पठाण याला अटक, अत्याचाराच्या निषेधार्थ नागरिकांचा मोर्चा। मुंबई पुणे प्रवास 1 मे पासून घाटमुक्त होणार, प्रशासनाकडून झाली अधिकृत घोषणा। नव्या बोगद्यामुळे अर्ध्या तासानं प्रवासाचा वेळ कमी। जुहू चौपाटीवर फोटोग्राफरची दादागिरी, पर्यटकावर केला हल्ला, समाज माध्यमामध्ये व्हिडिओ व्हायरल। लोकलच्या केबिन बाहेर आता सीसीटीव्ही, मध्य रेल्वेकडून 161 ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित।